मावशीकडे आले. सुकी मच्छी आहे इथं. मावशी कशा आहात? बरे हो. बोंबील कशी आई? 400 रुपये पाटी बोंबील. आणि आई बघा कशा इथं बसल्यात. हा इथं गाणी वगैरे चालू आहेत ना. आई मजा घेतात गाण्याची. घेऊ दे तर आपण पुढे चला. या बघा या मावशींकडे आलो आपण मच्छीला. मावशी बोंबील कशी आहे? चला मला कावल्यांची रेसिपी सांगा कशी करायची. सांगा सांगा. या आणि मी पहिल्या दिवशी यासाठी आले की जेणेकरून तुम्हाला माहित पडावं आणि लवकरात लवकर तुम्ही या आगरी कोळी महोत्सवला व्हिजिट करा. आणि हा क्रॅब लॉलीपॉप आहे. हा आहे सुरमई पॉपकॉर्न फ्राईज. सुरमईचे ते? हा सुरमईचे आहेत मॅडम. हे आहेत आपले लॉलीपॉप आहेत, फिश लॉलीपॉप आहेत. सेम इकडे आहे आपल्याला प्रॉन्सचे लॉलीपॉप आहेत. हा प्रॉन्स लॉलीपॉप. इथे सुरमई आपले फ्राईज आहेत जे नॉर्मल फ्राईज आपले. एवढ्या बिझी याच्यामध्ये पण तिने आपल्याला हाय केलं तर एकदा विचारूया काय बनवतेस? मटका मोमोज. नमस्कार, ज्योतिष कॉर्नर मध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. नवी मुंबई नेरूळ आगरी कोळी महोत्सव 2025 ला सुरुवात झालेली आहे आणि आज आम्ही म्हणजे माझी मुलगी आणि मी चाललेलो आहोत आगरी कोळी महोत्सव मध्ये. तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला आगरी कोळी महोत्सव मध्ये काय काय आहे ते पाहायला मिळेल. तर आजचा व्हिडिओ एंड पर्यंत नक्की बघा. चला तर आत्ता वाजलेले आहेत संध्याकाळचे 7 आणि मी निघत आहे. आता तिथेच भेटूया. तर आत्ता मी आगरी कोळी महोत्सवमध्ये आलेली आहे. हे जे महोत्सव आहे ते सारसोला डेपोच्या मागे म्हणजे गणेश रामलीला मैदानात भरवण्यात आलेले आहे. तुम्हाला जर इथे यायचं असेल तर तुम्ही सारसोला डेपोपर्यंत बसनी येऊ शकता किंवा नेरूळ स्टेशनपर्यंत येऊन नेरूळ स्टेशनपासून इथे येण्यासाठी रिक्षाही तुम्ही करू शकता. नेरूळ स्टेशनपासून वॉकिंग डिस्टन्स 5 ते 10 मिनिटावरच हे महोत्सव आहे. हे बघा आत्ता ना मी आतमध्ये आले. तर आजची तारीख 9 आहे. 8 तारखेला हे महोत्सव सुरू झालं होतं. 8 ते 19 तारखेपर्यंत हे महोत्सव सुरू राहणार आहे. तुम्ही बघू शकता इथे स्टॉल भरलेले आहेत आणि काही थोडे रिकामेही आहेत. सुरुवातीला लोकांना माहीत नसतं त्याच्यामुळे लोकही कमी येतात, गर्दीही कमी असते आणि स्टॉलही थोडे कमी भरलेले असतात. तरी बऱ्यापैकी भरलेले आहेत. 1-2 दिवसात हे जे स्टॉल आहेत ते पूर्णपणे भरले जातील. कारण की मी बऱ्याच वर्षापासून बघते सुरुवातीच्या 1-2 दिवसानंतरच इथे भरपूर प्रमाणात स्टॉल म्हणजे पूर्ण भरले जातात आणि गर्दीही खूप वाढते. आत्ता मी संध्याकाळी 7 वाजता आलेली आहे तरीही बऱ्यापैकी गर्दी आहे. 8:30 नंतर तरी ही गर्दी खूपच वाढते. चला तर आता आतमध्ये आपण जाऊन बघूया कसं काय आहे ते. इथे बघा इथेही स्टॉल लागलेले आहेत खाऊचे वगैरे. आता यांचे रेट आपण नंतर विचारूया. आधी ना आपण पुढे जाऊया. हे बघा हे खेळण्यांची वगैरे स्टॉल आहेत, हे खाऊचे स्टॉल्स आहेत. नंतर मी तुम्हाला यांच्या किमतीही सांगते. हे बघा चला आता पुढे जाऊया. आता इथं तुम्ही बघू शकता इथे एकविरा आईची मूर्ती आहे. बाजूलाच इथे देव खंडोबा आहे. इथे कोळी लोकांच्या मूर्त्या आहेत. महादेवाची मूर्ती आहे. बैलगाडी आहे. दत्तगुरू आहेत. हे बघा श्रीरामांची मूर्ती आहे. आता चला मी एकविरे मातेचं दर्शन घेते. चला तर आता आमचं दर्शन करून झालेलं आहे. तुम्ही इथं बघत असाल इथे ना रोज वेगवेगळे प्रोग्राम असतात, डान्सचे असतात, लावण्या असतात. रोजच्या दिवसाचं रोज काहीतरी वेगवेगळं शेड्यूल असतं इथं. आज शाळेच्या मुलांचे डान्स आहेत, लहान लहान मुलांचे डान्स आहेत. तर आता कॉपीराईट येईल म्हणून मी हे गाणं तुम्हाला ऐकवत नाही आहे. तर इथं खूप छान छान डान्स असतात. साधारणतः 8च्या नंतर इथे रोज वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम असतात.
कधी लावणी असते, कधी मुलांचे डान्स असतात, ट्रेडिशनल डान्स असतात, वेस्टर्न डान्स असतात, नाटक असतात, संगीताचे प्रोग्राम्स असतात. अशा वेगवेगळ्या प्रकारचे इथे प्रोग्राम्स असतात. तर आता हे बघा, हे इथं खाऊचे स्टॉल्स लागलेले आहेत. भेलपुरी, पाणीपुरी, काला खट्टा, गोला, सरबत, हे सगळे वेगवेगळ्या प्रकारचे इथं स्टॉल्स लागलेले आहेत. हे बघा, इथे सगळा चायनीजचा स्टॉल लागलेला आहे. फ्राईड राईस आहे, नूडल्स आहे, दाबेली आहे, मसाला पापड आहे, मंचुरियन आहे. चायनीजचे बरेच स्टॉल लागलेले आहेत इथे. हे बघा, इथे बडीसोप वगैरे आहेत, लोणचे, सगळे खाद्यपदार्थ तुम्हाला इकडे बघायला मिळतील. हे वेगवेगळ्या प्रकारची लोणची आहेत इथे. इथे पुन्हा तुम्ही बघू शकता चायनीजचा स्टॉल आहे. फ्राईड राईस, नूडल्स, हाक्का नूडल्स, ट्रिपल राईस, मंचुरियन वगैरे, लॉलीपॉप. कैसा प्लेट है भैया? 50 रुपये प्लेट. कुछ भी लो. क्या क्या है आपके पास? अच्छा, 50 रुपये प्लेट. दाबेली 20 रुपए. छात्र आज एक सुंदर गीत पर अपना नृत्य दिखाकर आपको आनंदित करने वाले हैं. उन नन्हे मुन्ने छात्रों के लिए तालियां बजाकर उनको और हौसला बढ़ाइए. भटूरे 70 रुपए प्लेट, पिज्जा है 70 रुपए. 70 रुपए प्लेट. ओके. हे बघा, हे छोले आहेत ना, छोले भटुरे आणि पावभाजी, पापड मसाला. मसाला पापड कसा? 50 रुपये. 50 रुपये. या लवकर, आगरी कोळी महोत्सव मध्ये खाऊ वाट बघते तुमची, खायला या. आणि हे बघा, तळणीचे सगळे पदार्थ आहेत याच्यामध्ये तुम्ही बघू शकता. प्राइस काय दादा? 60, 70, 80, 100 वेगवेगळ्या प्राइस आहेत प्रत्येकाच्या. ओके. इथे तुम्ही बघा, पापड, चकल्या, कुरडया, सांडगी, मिरची, सगळी पीठ वगैरे आहेत. पाणीपुरीचा मसाला आहे. काय काय आहे सांगा मला. पाणीपुरीचा तिखट मसाला आहे, गोड मसाला आहे. 10 लिटर पाण्यामध्ये एक पॅकेट टाकायचं आणि तयार. अजून हे पापड वगैरे कशा कशाचे आहेत? होममेड आहे. हां. अपने बच्चों के लिए जोरदार तालियां बजाइए. हां. आणि हे पोहा, नाचणी, हे तांदळामध्ये मेथी, मिरची, जिरा, लसूण, हे सगळे पदार्थ तुमच्या जवळ आहेत ते होममेड आहेत? होममेड. ओके. बघा, तुम्ही बघू शकता भरपूर पदार्थ आहेत. या एकदा तरी इथे विजिट करा. आता पुढे जाऊया. हे बघा, इथं मसाले आहेत, कोकम आहे. ताई, काय काय आहे तुमच्याकडे? मालवणी मसाले, वड्याचं पीठ आहे, कोळीचं पीठ आहे, उकडे तांदूळ आहे. हां. ही कोळीच पीठ आहे, साधी आहे. साधी. ही थालीपीठ आहे, कांदा लसूण मसाला आहे, डांगर पीठ आहे, उडदाचं असतं ते. हां हां. गावठी हळद आहे, गोडा मसाला, लाडू, खाजा, गावठी कोकम आहे. हां. मालवणी वडे पीठ 70 रुपये. किती क्वांटिटी आहे? अर्धा किलोची. आणि घावण पीठ? घावण पीठ 60 रुपये अर्धा. हा, ते पण अर्धा किलोचं आहे ना. वा, कोकम आहे, जांभूळ बियांचं चूर्ण आहे डायबिटीस साठी. हे काय ताई? हे कोकमाच्या बियांचं तेल आहे. तेल आहे. भेगा पडतात ना. हा हा, त्याच्यासाठी. हे डांगर पीठ आहे, चिंच, कांदा लसूणची चटणी, सांडगी, मिरची, हे ताळीपीठाचं पीठ आहे. तुम्ही बघू शकता हे सर्व पदार्थ आहेत. हे पोहे आहेत, कोकम आहे. तुम्हाला काय घ्यायचं असेल तर या इकडे लवकर. चला आता पुढे बघू काय आहे. इथे पण सर्व ना तळणीचे पदार्थ आहेत. काय काय दादा? आपल्याकडे पापड आहे आमच्याकडे. मेन म्हणजे मंचुरियन मसाले आहेत, विदाउट अजिनोमोटो आहे. व्हेज आणि नॉन व्हेज कोणती पण भाजी घेतली ना त्याला फक्त मसाला पाणी शिंपडून ढवळून घ्यायचं. घरच्यावर मी तिखट काही वापरावं लागत नाही. चिकन लॉलीपॉप तंदुरी अंड दह्याच्या कोटिंग शिवाय होते. सगळ्यात महत्वाचा मुद्दा. आणि दुसरी गोष्ट विदाउट अजिनोमोटो आहे आणि मसाला 1 वर्ष टिकतो. व्हॅलिडिटी 1 इयर असते त्याची. ओके. 100 3 किलो तुमचा एका पॅकेटमध्ये 3 किलो व्हेज होतं, 3 किलो चिकन होतं. बरं, इतर आमच्याकडे पापड आहेत, साबुदाणा बटाटा आहेत, मिक्स धान्याचे आहेत, गार्लिक लसूणचे आहेत, चीज बटाटा आहेत, जे उपवासाला चालतात. ओके. साबुदाणा बटाटा आहे, पंजाबी तडका आहेत. यांच्या किमती काय आहेत? 80 ला एक आहे, पाव किलोचं पॅकेट आहे. 80 ला एक आहे, 150 ला 2. 150 ला 2. कोणतेही प्रोडक्ट घ्या 150 ला 2. आणि छोटी पॅकेट आहेत ती फक्त 60 ला 1, 100 ला 2 आहेत. ओके. चला, काय पाहिजे असेल तर या इकडे दादांकडे. चला आता पुढे जाऊया, पुढे बघूया काय.
इथे वफल्स आहेत. काय काय आहे भैया? बोबा है, वॉफल है, फ्रेंच फ्राइज है. ओके बघा इथे पण सगळं तुम्हाला इथे दिले. फ्राईज आहे, वफल्स आहेत, बोबा आहे, मिल्कशेक आहे, चिकन नगेट्स, चिकन पॉपकॉर्न. चिकन नगेट्स, चिकन पॉपकॉर्न पण कशी प्लेट? 70 का प्लेट है. 70 का प्लेट. किती क्वांटिटी असते? 6 पीस आएगा. 6. ओके 4 पीस आएगा 20. ओके चला पुढे जाऊया. इथे बघूया काय आहे. चला आता इथे ना खाऊचे स्टॉल्स आहेत, आपण बघूया. सांगा काय काय तुमच्याकडे? हा आणि चिकन तंदुरी, चिकन लेग पीस आणि बंजारा टिक्का कबाब, चिकन पारी टिक्का कबाब, मलाई टिक्का कबाब, शेजवान टिक्का कबाब, आजारी टिक्का कबाब, चिकन सीख कबाब, चिकन कोंबडी कबाब, चिकन लॉलीपॉप आणि चिकन खिमा, चिकन नूडल्स, चिकन शेजवान नूडल्स, चिकन फ्राय नूडल्स, चिकन स्प्रिंग रोल, चिकन बेदा रोटी, मुगलाई पराठा, चिकन शोरमा, मलेशियन शोरमा, ड्रैगन शोरमा, अमेरिकन शोरमा, चिकन नूडल्स. किमती सांग ना याच्या. शोरमाची किंमत काय? ये पेरी पेरी शोरमा है, ओपन शोरमा है, एलिबम शोरमा है, खट्टा शोरमा है, सकराला शोरमा मिलता है इसे. बम्बई सुपर स्टार और सब कुछ मिलेगा इधर. शोरमा का प्राइस बोलो. शोरमे का प्राइस 60 है, 70 है, 160 है. ओपन शोरमा सब जैसा क्वालिटी का आप लोगे वैसा प्राइस मिलेगा. सुपर स्टार बिस्मिल्ला. हाँ मोहम्मद अली रोड. मोहम्मद अली रोड. ओके चला तर जाऊया आता पुढे. आता आलेलो आहोत आपण पुढच्या स्टॉलला, आगरी कोळी मेजवानी. तर बघूया यांच्याकडे काय काय आहे. चिकन थाळी तर आहे, कोलबी थाळी पण आहे, बांगडा फ्राय आहे, पापलेट फ्राय आहे आणि आज गुरुवार आहे म्हणून आज व्हेज थाळी पण आहे. तर ताई बघू काय करतात. हाय ताई, काय मांदेली फ्राय करते? बोंबील सगळं मिळेल. ओके आता थोडी गर्दी कमी आहे कारण की आता सुरू झालेला आहे आता. हां आणि मी थोडं लवकर पण आले, थोडं उशीर आली तर अजून गर्दी होते. पण नंतर शूटला मिळत नाही ना म्हणून थोडं लवकर आले का जेणेकरून शूट करता. नंतर तुम्ही पण बिझी असता. हां तुम्ही कुठून आलात? तर आता यांच्याकडे बघू काय आहे. भैया क्या है आपके पास? चिकन लॉलीपॉप. कसा प्लेट? 150 का 6 पीस. और ये क्या चटनी? सेजवान चटनी बन रहा है. और ये पतीले में कीमा. कीमा कसा प्लेट? 100 रुपये प्लेट. 3 पाव कीमा. 3 पाव आणि कीमा 100 रुपये प्लेट. ओके चला तर पुढच्या स्टॉलवर जाऊया. आता चला आपण पुढच्या स्टॉलला जाऊया, बघूया यांच्याकडे काय काय. दादा काय आहे तुमच्याकडे? आमच्याकडे बर्गर, पिझ्झा, फ्राईज, बर्गर, पिझ्झा, फ्राईज आहे आमच्याकडे. स्पेशल आयटम आहे यावेळेला आम्ही नवीन काही इंट्रोड्यूस केलेलं आहे. फिश आयटम मध्ये आहे. जसं आहे फॉर एक्झाम्पल हा क्रॅब लॉलीपॉप आहे, हा आहे सुरमई पॉपकॉर्न फ्राईज. सुरमईचे ते? हा सुरमईचे आहेत मॅडम. हे आहेत आपले लॉलीपॉप आहेत, फिश लॉलीपॉप आहेत. सेम इकडे आहे आपल्याला प्रॉन्सचे लॉलीपॉप आहेत. हा प्रॉन्स लॉलीपॉप. इथे सुरमई आपले फ्राईज आहेत. जे नॉर्मल फ्राईज आपले जसे असं बटाट्याचे फ्राईज तसे आपले आहे सुरमई फ्राईज. सेम एक्झाम्पल आमच्याकडे आता हे पिझ्झा आहे, हा फार्मर चॉईस आहे पिझ्झा जो फेमसली इथे चालतो. हे नॉर्मल आपले कबाब आहे, बर्गर, चीज फ्राईज, नॉर्मल फ्राईज. ओके आणि स्टार्टिंग प्राइस काय तुमची? स्टार्टिंग प्राइस मॅम बर्गर पासून आपली चालू होते 85 पासून, जो व्हेज मध्ये येतो, आणि नॉनव्हेज मध्ये 150 पासून चालू होतो. आणि जो पिझ्झा मध्ये आपण बेसिक स्टार्ट करा मार्गरेटासाठी त्याला आपण 120 आपण स्टार्ट करतो मॅम. ओके आणि ह्या त्यांच्या सोबतीला आहे. ओके मिसेस जोडीने तुम्ही नवीन सुरू केलेला आहे. हां नुकतंच लॉन्च केलं आहे आम्ही, नवीन इंट्रोड्यूस केलेला आहे. हां कृपया करून सगळ्यांनी या आणि सगळ्यांनी याचा आस्वाद घ्या आणि प्लीज आम्हाला भेट द्या. हो नक्कीच इकडे या आगरी कोळी स्पेशल मध्ये. आणि बघा आणि तुम्ही इथं हायजीन पण बघू शकता. हे बघा हायजीन पण ठेवलंय. खास करून मी तुम्हाला दाखवते यांचा हायजीन आहे.
व्हेज वाला आहे, हा हा नॉन व्हेज वाला आहे. ओके. कारण की कोणी कोणी आहे ते व्हेज खातात, कोण नॉन व्हेज खातात, त्यांना आवडत नाही. गुरुवार पकडतात, सोमवार हो बरोबर आहे. त्याप्रमाणे आम्ही ठेवले. तर प्लेटी म्हणजे चमचे पण 2-2 आहेत आमचे, त्याच्यामध्ये पण हे आहेत. हा म्हणजे व्हेज नॉन व्हेज तुम्ही असं वेगळं वेगळं ठेवलंय. तर यांच्या क्लाउड किचनला विजिट करा. चला, तुमचं कुठे आहे? हे कामोठ्याला आहे, सेक्टर 17 ला. कामोठ्याला एकच ब्रांच आहे का? हा, एकच ब्रांच. ओके चला. दादा काय आहे तुमच्याकडे? काही चिकन आहे, काळं चिकन आहे, मटन आहे, रेग्युलर चिकन आहे, वजडी आहे, कलेजी अजून बनती आहे, तांबडा पांढरा रस्सा आहे, तांबडा पांढरा रस्सा वगैरे आहे. हे काय? हे वजडी आहे. हे आपलं काळं चिकन आहे. काळं चिकन. हे आपलं कोल्हापुरी लाल मसाल्यातलं लाल चिकन. आणि हे मटन. इथे मटन थाळी लावलेली आहे. आणि हा रस्सा कसला आहे? हा तांबडा रस्सा आहे पिण्यासाठी. तांबडा रस्सा. आणि हा पांढरा रस्सा. हे तुम्ही थाळी लावले? हो, थाळीमध्ये अजून राईस वाढेल आणि एक सोलकढी वाढेल. सोलकढी वाढेल. ही थाळी केवढ्याला? ही मटन थाळी आहे 350 रुपयाला. मटन थाळी. चिकन थाळी आणि 250 रुपये. चिकन थाळी 250ला. मी थोडं लवकर आले त्याच्यामुळे यांचं कोणाचं जास्त उरकलं नाहीये, तर जेवढं आहे तेवढं तुम्हाला दाखवते. तर काय नाव आहे दादा तुमच्याचं? अस्सल कोल्हापुरी पाहुणचार. कोल्हापूरवरून आम्ही आलेलो आहे. काय आहे भैया तुमच्याकडे? कॉर्न काय प्राइस आहे? मसाला कॉर्न 50 रुपये, बटर कॉर्न मसाला कॉर्न 50 रुपये, बटर कॉर्न 60 रुपये, चीज कॉर्न 70 रुपये. ओके. हे बघा यांच्याकडे कॉर्न आहेत. तर चला आता आपण पुढे जाऊया. पुढे काय आहे बघूया यांच्याकडे. हे बघा, हे रोल आहेत. तंदुरी कशी भैया? फुल 400. हा. हाफ 200. आणि लॉलीपॉप? लॉलीपॉप क्या हुआ भाई? लॉलीपॉप कैसा प्लेट? 170. आणि रोल वगैरे? वेदर रोटी सब चिकन में है, 80 रुपए का. 80 रुपये. और रोल 60 रुपए. रोल 60 रुपये. ओके चला. अजून ना स्टॉल भरतात, पहिलाच दिवस आहे त्याच्यामुळे थोडी कमी गर्दी पण आहे. लोकांना जसं जसं माहीत पडेल ना तशी तशी लोक येतील आणि गर्दी वाढेल. मी ह्या कारणाने लवकर आले की तुम्हाला माहीत पडावं आगरी कोळी महोत्सव सुरू झाले आणि तुम्ही सगळ्यांनी लवकरात लवकर इथे या आणि या आगरी कोळी महोत्सवाची मजा घ्या. अजून स्टॉल खूप भरणार आहेत आणि खूप गर्दीही वाढणार आहे. आता मी लवकर पण आले, जरा लेट आली तर अजून गर्दी होईल. तुम्ही बघू शकता इथे किती गर्दी आहे. पण आता ना मी या मावशीकडे आले. सुकी मच्छी आहे इथं. मावशी कशा आहात? बऱ्या हो. बोंबील कशी आई? 400 रुपये पाटी बोंबील. आणि वाकट्या? आणि हा आंबारा 400. आणि 200. सोरं कसं? 1500ला पाटी. किती आहे ते वजनी प्रमाणात किती आहेत? हा हो का. आणि ढोमी ना, ढोमी कसा देईल? 300 रुपये पाटी. आणि हा हे मांदिली 200 रुपये. आणि या बारक्या बोंबल्या 400. आई तुम्ही सांगता त्याच्यामध्ये थोडं कमी होईल ना? हा बघा, या आईंकडे या, आई कमी करतील. आता आपण पुढच्या स्टॉलवर जाऊया. या आई बघा कशा इथं बसल्यात. हा इथं गाणी वगैरे चालू आहेत ना, आई मजा घेतात गाण्याची. घेऊ दे तर आपण पुढे चला. या बघा या मावशींकडे आलो आपण मच्छीला. मावशी बोंबील कसे आहे? हा. आणि वाकट्या? 800ला 2 बंच. ओके, 2 जुड्या 800ला. त्या बघा मस्त सफेद वाकट्यात, पिठी वाकट्या बोलतात त्यांना. आणि जवळा कसं मावशी? 250ला आई वाटा. आणि दांडी 300 रुपये. आंबारा 500ला 2. आणि छोटे बोंबील कसे? हा. आणि हे खारवलेलं बांगरा 200ला. किती आहेत ते? 4 आहेत ना. हे पाकट आहे ना, ही काय खाली मुशी आहे? आई मुशी कशी? मुशी आहे ना? मुशी कशी? 400 रुपये का? हे बघा या मावशींकडची मी तुम्हाला मच्छी दाखवलेली आहे. आता आपण चला पुढच्या स्टॉलला. हे बघा मावशी बोंबील कसे सांगा?
किती आहेत याच्यामध्ये क्वांटिटी तरी? ही केवढ्या? 400 ला मोठ्यांची, आणि छोट्यांची 300. आणि दांडी? 300, जवला 200, हा, सुकट 300, सोडे 1500. सोडे 1500. किती आहे ते? 1 किलो. 1 किलो आहेत. ही कावली ना? ही कावली. कावली कशी? 400 रुपये पाटी. 400 रुपये पाटी. वाकट्या, बांगडे आणि बोंबल्या. बोंबल्या कशा? 400 ला पाटी. हो का? चला मला कावल्यांची रेसिपी सांगा कशी करायची. सांगा सांगा. त्या कावल्यांची रेसिपी म्हणजे आपला कांदा मिरची टोमॅटो कापायचं, रस्सा पण आगरी मसाला टाकायचा, हा, आणि मग त्याच्यात तोंड टाकायचं, हा, थोडी चिंच घालायची, चिंच टाकायची, जसं आपण बोंबलांचा वगैरे करतो तसंच. तसंच करायचं. तसंच मी कधी खाल्ला नाही. चांगलं लागतं का? चांगलं एकदम बेस्ट. खायला एकदम मटण हा ना. बघा या मावशींकडे बघा आणि घेऊन जा, आणि चांगलं नाही झालं ना तर पुढच्या वर्षी परत मावशीला भेटायला ना. आहे ना 8 दिवस आहे ना. मग मावशीने सांगितलं तशी रेसिपी करून खाऊन बघा. खाऊन बघा, घेऊन जा, हा, आणि मग या मावशींच्या या स्टॉलला व्हिजिट करा. चला पुढच्या स्टॉल वर जाऊया. या मावशींची गेल्या वेळेस पण आपण शूटिंग काढली होती, तर चला मावशीला विचारूया रेट. बोंबील कशी आहे? 300 म्हणतात, पण 250 देणार. 250 ला देणार छोटेवाले? हा, 400 रुपये 300 देणार. 300 ला देणार. आणि हे मोठे? 600 ला. 600 ला. हे 100 आहेत ना आई? हा. आणि आंबाळा कसा? आंबारा 300 ला. 300 ला. दांडी? 300. हा. कावली? कावली 300. ढोमी? 300. वाकट्या? किती आहेत त्याच्यामध्ये तरी? 20. हा. मावशी मी तुमची ना गेल्या वर्षी पण शूटिंग काढलेली. हा ना, लक्षात आहे ना? दुपारी आलेले. बघा या मावशींकडे पण खूप सारी मच्छी आहे. तर इथे ना बरेच मच्छीचे स्टॉल लागल्यात. हा, 19 तारखेपर्यंत आहेत. आता 8 तारखेला ही आगरी कोळी महोत्सव सुरू झालेला आहे. 19 तारखेला लास्ट डेट आहे. तर तुम्हाला पाहिजे असेल तर या. आणि मी पहिल्या दिवशी यासाठी आले की जेणेकरून तुम्हाला माहित पडावं आणि लवकरात लवकर तुम्ही या आगरी कोळी महोत्सवला व्हिजिट करा. आणि या बघा मच्छीवाले आहेत खूप सारा. खूप चांगली मच्छी आहे. या जर हिवाळ्यात तुम्ही मच्छी नसेल घेतली तर वसईवाल्यांची चांगली मच्छी आहे. आणि हिवाळा सुरू आहे तर अजूनपर्यंत जर मच्छीचा स्टॉक नसेल केला तर या आगरी कोळी महोत्सव मध्ये आणि मच्छीचा स्टॉक करून घ्या. कारण की थंडीमध्येच मच्छीचा स्टॉक करून घ्यायचा. थंडीमध्ये मच्छी खूप छान मिळते. चला तर बघा या लवकर लवकर इकडे वसईची मच्छी आहे. छान छान चांगली मच्छी आहे. थंडीचे दिवस सुरू आहेत आणि थंडीच्या दिवसात मच्छी खूप छान मिळते. तुम्ही जर अजूनपर्यंत सुकी मच्छी घेतली नसेल तर या आगरी कोळी महोत्सवमध्ये या आणि यांच्याकडून ही सुकी मच्छी घ्या. खूप छान मच्छी आणि ताजी मच्छी आहे. या लवकर लवकर आगरी कोळी महोत्सवला व्हिजिट करा. शूट करताना थोडासा प्रॉब्लेम झालेला आहे. इथं व्हॉइस म्यूट झालेला आहे. तर ह्या ज्या मावशी आहेत किंवा आई आहेत यांच्याबरोबर मी चर्चा करते. त्या कुठून आलेल्या आहेत आणि त्या मच्छी कुठून आणतात किंवा कुठे सुकवतात, कुठे राहतात त्या, आणि ह्या कुठे कुठे जातात त्या सांगतात. आम्ही कोणगावचा जो मार्केट असतो मंगळवारचा तिथे जातो. अजून कुठे कुठे जातात त्या मला सांगत आहेत. आणि आमच्या गप्पा खूप छान रंगलेल्या आहेत. ह्या एक आहेत या मॅगी मावशी आहेत, या मेरी मावशी आहेत आणि ह्या पौर्णिमा मावशी आहेत. सगळ्यांची नावं सांगितलेली आहेत. व्हॉइस म्यूट झाल्यामुळे तुम्हाला आवाज येत नसेल म्हणून मी व्हॉइस ओव्हर करून सांगते. तर खूप छान वाटलं यांच्याशी गप्पा मारून. चला तर पुढे जाऊया.
गोलचपाती काय काय आहे? ये पुणे से आता मैडम। काय काय आहे? मसाला पापड़ है, गार्लिक है, जीरा पापड़ है, कसूरी मेथी है, नाचनी है। 100ला 3. तेच बघा मैडम, नाचनी पापड़ है 100ला 3 द्या, 100ला 3। हे बघा क्लिप कशी भैया? हे 50ला 1. आणि हे वाले फ्लावर 30, हे वो भी 30, आणि बटरफ्लाय 50, 50. आणि हे क्लिप कसे? 100, 100ला. हे केवढ्याला? 40 रुपयाला. चला पुढे जाऊया. हे टॅटोवाले आहेत, MK किंग टॅटो. हे बघा यांच्याकडे टॅटो वगैरे भरपूर असे हे लावल्यात. तुम्ही इथे येऊन टॅटो काढू शकता. आता पुढे जाऊया. महालक्ष्मी कंदी पेढे. दादा काय काय तुमच्याकडे सांगा जरा. हा कलाकंद आहे, साखरेचा आहे, नॉर्मल साखर पूर्ण पावा सांगा. हा कलाकंद आहे, नॉर्मल साखर पूर्ण पावा आहे. हां हा गुळाचा आहे. गुळाचा आहे हा केवढ्याला? हा 150 पाव साखरेचा आहे किंवा 140 पाव. साखरेचा आहे तो 140 पाव आणि गुळाचा आहे तो 150 पाव. ही मलाई बर्फी आहे, हा ही केवढ्याला? 160 रुपये पाव. ओके. हा आपला स्पेशल कंदी पेढा आहे, हां तो 130 रुपये पाव. 130 रुपये पाव. मी टेस्ट केलेला आहे मगाशी. हां हां सेम टू सेम सेम आहे ना सगळं. कुठून आलात दादा तुम्ही? महालक्ष्मी नगर. महालक्ष्मी मंदिराजवळनं. ओके. तर कोणाला पाहिजे असतील हे पेढे, कंदी पेढे, ही बर्फी वगैरे, कलाकंद वगैरे, तर या दादांच्या स्टॉलला व्हिजिट करा. आणि तुमचा नंबर पण आहे ना? म्हणजे नंबर तुम्ही ऑनलाईन पण पाठवता का? हा बघा हा नंबर आहे दादांचा. कोणाला ऑनलाईन पाहिजे असेल तर दादा ऑनलाईन पण आपल्याला हे प्रोडक्ट पाठवतील. कुठले कुठले लोणचे आहेत? पंजाबी, रेड चिल्ली, हैदराबादी, चिली गार्लिक, ये लहसुन मिर्ची अदरक है, रेड मैंगो है, करवंदा है, ये गुंदा है, ये करेला है, ड्राई मैंगो है, लेमन है, लेमन चिल्ली है। प्राइस काय? 100 रुपीज. 100 रुपीज पाव किलो. ओके. हे बघा इथं सगळ्या प्रकारचे लोणचे तुम्हाला मिळतील. पाहिजे असेल तर या इकडे आणि लोणचे तुम्ही घेऊ शकता. ही मिरची तर खूप भारी लागते, मला खूप आवडते. आणि मी बरेच वेळेला ही मिरची माझी संपली का मी कुठल्या तरी एक्झिबिशनमध्ये जाऊन अशी मिरची घेत असते. मला खूप आवडते. तुम्हाला पाहिजे असेल तर या. आणि इथून हे सगळे गोडवाले ना, स्वीटवाला. हां हा आवळा आहे का? ये आंवला है, मैंगो है, वो इमली है। हा इमली आहे. ये मैंगो है, ये लेमन है, ये बेर का है। ये किसका? बेर। ओके ओके. प्राइस क्या है इसकी? मीठे की प्राइस क्या है? सब एक ही रेट। सगळ्यांचा एकच रेट आहे? 100 रुपीज पाव. ओके. चला आता पुढे जाऊया आपण. पुढच्या स्टॉलवर बघूया काय आहे. हे बघा इथं ना बँगल्स वगैरे आहेत. यांना परफॉर्म करायला मुली आलेल्या आहेत, सजलेल्या आहेत. त्या आपण इथं जरा शॉपिंग करतायत. आपण बघूया इथं बँगल्स आहेत. बँगल्स कसे भैया? बँगल्स केवढ्याला? अलग अलग भाव है। ह्यांचे किती? 120, 120। आणि हा चुडा लावले तो 300 रुपये. आणि या ग्रीन वाल्या हा केवढ्याला? 300. आणि या डायमंड वाला कशा आहेत? 50 रुपीज का है, 30 रुपीज का। 50 रुपयाला 4 आहेत का या? 4 आहेत. ओके. बघा याच्यात ना वेगवेगळे कलर आहेत, खूप छान छान.
तर आता बघा इथं आलेलं रॉयल मिंट मॉकटेल वाला. चला बघूया काय काय. साची काय घेतेस? ओके, केवढ्याला? प्राइस काय? 100 रुपये. ओके, माझी बघा मुलगी. चला पुढच्या स्टॉलला बघूया इथं काय आहे. स्टीम मोमोज, मटका मोमोज, बटर चिकन मोमोज, अफगाणी मोमोज. तर बघा इथे यांचे प्रोडक्ट तयार होत आहेत. आता ह्या थोड्या बिझी आहेत तर यांना डिस्टर्ब नाही करत, पण तुम्ही बघू शकता यांच्या स्टॉलवर मस्त अशी गर्दी आहे. तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही पण या आणि खा. एवढ्या बिझी याच्यामध्ये पण तिने आपल्याला हाय केलं, तर एकदा विचारूया काय बनवतेस? मटका मोमोज. काय प्राइस काय? 150. अजून काय काय तुझ्याकडे? ओके, स्टार्टिंग प्राइस काय? ओके, मी तुला जास्त डिस्टर्ब नाही करत कारण की तू कामात बिझी आहेस. तर हो 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 हा, मिस मोमोज नेरूल. ओके, तर बघा यांचा इन्स्टा आयडी त्यांनी सांगितलेला आहे. आणि बघा मस्त इथे मटका मोमोज बनवत आहेत आणि इथं मस्त मस्त मुली खात आहेत. कदाचित गर्दी पण आहे. हे सगळे वेटिंग साठी येतात. काय खाणार? मटका मोमोज. सगळ्या मटका मोमोज साठी चालत काय? कुठून आलात सांगा चला आता पटापट. नेरूळ मधूनच. मी पण नेरूळ मधूनच. चला खा मस्त मटका मोमोज आणि एंड करा. चला पुढच्या स्टॉलला. अरे माझी मुलगी काय पिते? काय घेतलं? ओके, चला आता मी पण पिऊन घेते. तर आता आमचा आगरी कोळी महोत्सव सगळं फिरून झालेला आहे. साची कसं वाटलं तुला? आवडलं का? पहिलाच दिवस आहे आणि आम्ही तुम्हाला दाखवलं तरी बऱ्यापैकी गर्दी आहे. अजून जसे जसे दिवस जातील तशी तशी गर्दी वाढेल आणि स्टॉलही वाढतील. तर तुम्हाला आजचा माझा ब्लॉग कसा वाटला? जर तुम्हाला आजचा माझा ब्लॉग आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अजूनपर्यंत जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.